लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। देवीदास भाऊराव बामणे राहणार सुगाव मोटरगा आणि मनसरगा शिवरस्ता यासाठी तहसील कार्यालय देगलूर येथे आमरण उपोषण काल म्हणजे 6/8/2026 रोजी 11:30 वाजता तहसीलदार साहेब यांच्या दारासमोर आमरण उपोषण बसलेला अजूनसुद्धा आतापर्यंत कोणीही आलेले नाही। कारण त्या रस्त्यासाठी सार्वजनिक शिवरस्ता आहे आणि सार्वजनिक शिवरस्त्याचं जाणं येणं जनावरं ढोरं आणि शेतात रास करण्यासाठी कोणत्याही कामासाठी जाणं येणं शक्य नाही। कारण त्या पहिल्या तलाट्याने पंचनामा केला, खोटा पंचनामा केला। चव्हाण तलाठी यांनी खोटा पंचनामा केला, असा पंचनामा केला की ते इथं काहीच नाही, शिवाला कोणत्याच प्रकारचं उल्लंघन झालं नाही। पुन्हा मंडळाधिकारी खानापूर मंडळाधिकारी जाऊर यांनी दोघे येऊन पुन्हा चौकशी केली असता त्यांच्या चौकशीमध्ये 364 बरास माती उल्लंघन झाल्याचा यांनी आम्हाला 12/6/2026 मध्ये म्हणजे 6व्या महिन्यात आज कमीत कमी 2 महिने उलटून गेले। तहसीलदार साहेबाला आवाज देऊन मंडळाधिकारी खानापूर यांनी आवाज देऊन 2 महिने होऊन गेलेले आहेत। त्या आवाजाचा अजूनही अद्यापही काही उत्तर नाही। जोपर्यंत कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण स्थगित राहणार नाही। प्रमुख मागण्या काय आहेत तुमचे? आमचे मागणे तलाठी साहेब यांनी खोटा पंचनामा का केले त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही ते आहेत। दुसरी म्हणजेच आरोपी यांनी 364 बरास माती उल्लंघन केलं, नेलं, शेतात नेऊन टाकलं, त्यांच्यावर कारवाई आणि आम्हाला पुनर्ती आम्हाला रस्ता जसा होता तसा रस्ता आम्हाला करून देण्यात यावं। तुम्ही जे निवेदन दिलेत जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय इथं त्यांच्याकडून काय पाठपुरावा तुम्हाला पत्र आलेत का काही? हो, आतापर्यंत आम्ही 4 महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे। तहसीलदार साहेब यांचं व उपजिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा भरपूर पत्र दिले व तसेच आपले कलेक्टर साहेबसुद्धा कालसुद्धा पत्र त्यांनी या तहसीलदार साहेबाचं पत्र आलं नाही बसवू नका म्हणून, पण कलेक्टर साहेब नांदेडहून पत्र मला पाठवून दिलेले आहेत की हा पत्रामध्ये तुम्ही आता याच्यावर बसून न देता याच्यावर एक तुम्ही थांबवा, आमरण उपोषणाला बसून देऊ नका तहसीलदार साहेबाला दिलेले आहेत। तरी तहसीलदार साहेबांनी आमच्यावर कोणतीच प्रकारची दखल घेतली नाही किंवा आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केले नाहीत। त्यांनी असं म्हणत आहे की तिथं कोणत्याच गोष्टीचं उल्लंघन झालं नाही, काही नाही असं आम्हाला उलटसर बोलून आम्हाला आमच्याला ही तकलीफ देता येतं। सिद्धांत देवीदास बामणे मोजे मोटरगाव मनसरगा शिवरस्ता येथील अवैधरित्या उत्खनन झालेला आहे। 300 मोजणीसाठी मंडळ अधिकारी खानापूर व मंडळ अधिकारी मुखेड हे दोन्ही पण मंडळ अधिकारी उपस्थित होते पंचनाम्याच्या वेळी। त्यावेळेस त्यांनी पंचनामा केला, त्यानंतर त्यांच्या निर्देशनात आलं की 364 बरास माती उत्खनन झाली आहे। भूमी अभिलेखमधून सुद्धा भूकरमापक त्यांनी सोबत आणलेले होते। त्या टेपच्या साहाय्याने त्यांनी मोजणी करून पंचनामामध्ये नोंद केले 364 बरास उत्खनन झालेलं आढळून आलेलं आहे त्यांना। मग आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेलो असताना तहसीलदार साहेब आम्हाला म्हणतात की मातीला काही दंड राहणार, मातीला काही दंड लागत नाही। जर मातीला कुठं दंड लागत नसेल तर शेततळे देत असताना याने रॉयल्टी कशासाठी घेतात? यांना आम्हाला फसवणूक करत आहेत। उपोषणला कालपासून बसलो होतात, 24 तास उलटूनसुद्धा आमची कुठलीच दखल घेतलेली नाही तहसीलदार साहेबांनी। पण त्यांना असं जाणून बुजून तकलीफ देणं काही योग्य वाटत नाही आम्हाला। जर माझ्या वडिलाचं जर बरं वाईट काही झालं तर सर्वस्व जबाबदार तहसीलदार व मंडळ अधिकारी राहतील। लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।